अरे किती वेळ अजून? बघ त्या तुझ्या माणसांना फोन कर. झाला फोन, येतच असतील ते, थांबा थोडं. अरे किती वेळ अजून? बेचैन आहे मी, मला उत्सुकता आहे. किती वर्षाने मी माझ्या बायकोला तुझ्या आईला भेटणार आहे. बघ बघ कुठे आहे ते बघ. आले. मॅडम, तुमचं काम झालंय बरं का. आता आम्हाला दिलेला शब्द कधी पूर्ण करताय? करणार, सगळं करणार. हे शब्द दिला की नाही मग तो पाळणार. फक्त तुम्ही मी जसं सांगितलंय तसं व्यवस्थितपणे केलं की नाही ते सांगा. त्या घरावर दरोडा पडलाय असंच वाटलं पाहिजे, याची काळजी घेतलीत ना? हो मॅडम, सगळी काळजी घेतली. बायको बायको बायको, कुठं होतीस तू इतके दिवस? ती वाट बघितली तुझी. किती पळशील तू? केव्हापासून पळतेस तू? आता बाद झालं पळणं. इथून पुढं पळायचा प्रयत्न केलास ना, पायच तोडून टाकीन. कायमचं पळणं बंद होईल बायको. दबडे, तुझा कौतुक कौतुक केवळ कौतुक. हे फार छान काम केलंस तू. या हिला कोर्टासमोर उभं करून सत्या स्वतःची सुटका करून घेणार होता ना. आता करून घे म्हणावं सुटका. कौतुक कौतुक केवळ कौतुक. वाघमारे, तुम्हाला कंटाळा आला असेल ना, चला आपण जाऊ बाहेर. नाही आता कशाला, बसते इथंच. अहो जरा फ्रेश वाटेल तुम्हाला, चला बाहेर. सत्या, चला चला तर फ्रेश वाटेल तुम्हाला. सत्या रे. चला माझा ऐका, जरा फ्रेश वाटेल, या. वा वाघमारे, बघा किती मस्त पाऊस पडतोय. भिजायचं का? अरे काय वारा बघ किती सुटलाय, पाऊस पडतोय, मी आजारी पडेन. चल बाबा आता. अहो वाघमारे, काय होत नाही, थांबा इथं. सत्या रे, काय हट्टय हा? काय गरज होती इथे याची सांग मला. हो, काय गरज होती म्हणजे? एकाच खोलीत बसून बसून वैतागला असाल तुम्ही, म्हणून तर इथे घेऊन आलोय ना. इथे ना बघा, मस्त वाटेल तुम्हाला वाऱ्याला. एवढा छान पाऊस पडतोय. इथं बघा, तुमच्या मनातली सगळी वादळं शांत होतील. काही गरज नाही याची, आजारी बिजारी पडीन मी. वाघमारे थांबा, मुळात असं विचारच का करताय तुम्ही? तुम्हाला ना वाऱ्याची भाषा कळत नाही, म्हणून असं विचार करताय तुम्ही. सत्या, हे वारं ना तुझ्या डोक्यात शिरले, त्यामुळे असं काय तर बोलतोस. वाऱ्याची भाषा असते व्हय? हा मग असते वाघमारे, वाऱ्याची भाषा असते. ती फक्त समजून घ्यायची असते. तुम्हाला येत नाही ना, चला आज मी शिकवतो तुम्हाला. या. सत्या, काय सुरू आहे हे? वाघमारे, मी जेवढं सांगतो तेवढंच करा. आता ना सगळ्यात आधी डोळे बंद करा. आता पावसाचा जो आवाज येतोय ना, तो ऐका. आता मनाला जरा शांत करा. डोक्यात सुरू असणारे सगळे विचार, सगळी गडबड बाजूला ठेवा. आता बघा कसं वाटतं. तुमच्या अंगावर येणारी प्रत्येक वाऱ्याची झुळूक
तुम्हाला काहीतरी सांगते असं समजा. आणि पावसाच्या आवाजानं जे संगीत तयार होतंय ना, ते ऐकण्याचा प्रयत्न करा. आता सांगा, कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय रे सत्या. मन कसं अगदी शांत झालं. एखादी पावसाची मोठी सर कोसळून गेल्यावर कशी शांतता पसरते ना, अगदी तसं वाटतंय. असं वाटतंय की हा पाऊस थांबूच नाही. हा वारा, ही शांतता आणि तुझ्या मिठीत मी. दिवसाचा शेवट असाच व्हायला पाहिजे. होईल ना, असंच होईल. ती जबाबदारी माझी असं समजा. तो कुणाचा शोध आला? आंबरी आहे. अमृताचा फोन आत्ता उचल आणि स्पीकरवर टाक बघू. हॅलो. सत्यदाजी, अहो कुठे आहे तुम्ही? सत्यदाजी, तुम्ही लवकर इकडे या.